शिवा बस. अशोक, काय आहे सगळं? नाही, आतापर्यंत खूप झालं हे आपलं चालू होतं ते, पण आता हे नाटक मी नाही सहन करू शकत आहे. हे काय चाललंय? नाही काही नाही सीताई, असं काही नाही आहे. एक मिनिट, तुला मध्ये बोलायला सांगितलं नाहीये. आशू, कसलं नाटक? काय सहन होत नाहीये तुला? अरे बोल ना आशू, काय सहन होत नाहीये तुला? आई, मी शिवानी मला प्रपोज केलं, त्याला मी काही उत्तर दिलं नाही आणि तुमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की मी काहीतरी उत्तर द्यावं. हो, मग मग त्या दिवशी तिचा वाढदिवस होता, मी सगळी तयारी केली होती आणि मग तू तिला प्रपोज केलंस? नाही, प्रपोज नाही केलं. इनफॅक्ट मी शिवाला अजून होकारच दिला नाही. अरे मग आमच्या समोर त्या दिवशी ते नाटक होतं आई, सगळं तुम्हाला दाखवायला. आशू, तू हे सगळं खरं बोलतोयस ना? काय मस्करी करतोय असं वाटतंय तुला? ऑफकोर्स खरं बोलतोय मी. आमच्यात काही नाहीये. तुम्हाला जे वाटतंय की आमच्यात प्रेम वगैरे आहे, तर तसं काही नाहीये. नाटक? हे काय चाललंय? ही गंमत आहे का? हा शिवा, नाटक? तुम्हाला ही गंमत वाटते? हो, पण भाऊ माझं प्रेमच. आशू नीट सांग, हे नाटक का केलं तुम्ही? कारण असं काही घडलंच नाही ना. तुम्ही असं अज्युम केलं की मी होकार दिलाय, प्रपोज केलंय. पण डंबो, त्या दिवशी शिवाच्या डोळ्यात तर पाणी होतं. नाही, तो सगळा तुमचा गैरसमज होता. त्या दिवशी मी बाहेर आले आणि तुम्ही सगळे खूप आनंदात दिसलात मला, आणि एवढी एक्साइटमेंट बघून मला तेव्हा कळलं नाही काय बोलावं, आणि माझ्या मागून अगदीच आशू पण आला. एक मिनिट, हे जर का खरं असेल तर मला चांगलं आठवतंय. आशू आपल्याला सांगायचा प्रयत्न करत होता, पण त्याने तेव्हा काहीच सांगितलं नाही का? नाही म्हणजे आशू, तुला कोणी हे सांगू नये म्हणून भाग पडलंय का? भाऊ, आम्हाला तुमचं मन नव्हतं मोडायचं. आणि ना, या निर्णयात मी सहभागी होतो, म्हणून आम्हाला हे नाटक करावं लागलं. हे पण आशू, हे सगळं घरातल्यांपासून लपवायची काय गरज होती? नवरा बायको म्हणून मिरवता तुम्ही, आणि त्या नात्याचाच खेळखंडोबा करून ठेवलाय. अरे एकदा सांगून तर बघायचं, समजून घेतलं असतं आम्ही. आशू, अरे निदान मला तरी सांगायचं होतंस, चाललं असतं. आशू स्वतःहून येऊन आपल्याशी काही बोलला नाही म्हणजे त्याला शिवानेच सांगितलं असेल नाटक करायला. कीर्ती, तू आधीच सगळं ठरवू नकोस. आशू म्हणाला ना की त्याला हे सगळं मान्य होतं. काकू, आपण आपल्या आशूला ओळखत नाही का? त्याने याआधी अशा गोष्टी कधीच लपवल्या नव्हत्या, मग आजच का? एक मिनिट, आत्ता होईल सगळा सोक्षमोक्ष. आशू, तू शिवाच्या सांगण्यावरून हे केलंस सगळं? एक मिनिट. आशू आणि शिवाला सोडून बाकीचे सगळे इथून जातील. मी आणि सीता त्यांच्याशी बोलणार आहोत. का? नाही भाऊ, म्हणजे आमची सुद्धा फसवणूक झालीच आहे ना? एक मिनिट कीर्ती, भाऊ बरोबर बोलतायत.
हा नाजूक विषय, आपण सगळे जाऊया. संपदा, कीर्ती, हा शिवा, सांग आता. भाऊ आम्हाला माफ करा, चुकलं आमचं, नाटक केलं आम्ही, पण आम्हाला तुमचा आनंद नव्हता हिरावून घ्यायचा. आणि मला नाही कळलं तेव्हा मी काय करायला पाहिजे. हो पण शिवा, त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी बाहेर गेला होतात ना? पण आम्ही एकमेकांना भेटलो नाही. म्हणजे मी सगळी तयारी केली होती. मी त्या ठिकाणी पोहोचले, बीचवर एकटेच बसून होते. आशू आला नाही. मग मी घरी आले तेव्हा रात्री आम्ही दोघं एकमेकांना घराबाहेर भेटलो. आशू, अरे तू काय करतो इथे आणि का आला नाहीस? मी वाट बघत होते. शिवा, हे तू आम्हाला त्या दिवशी सांगितलं असतं तर आम्ही तुला समजून घेतलं असतं ना. आशूने तिला नाकारलं हे पचलं नसेल. हो, मी त्याच्यावर येणारच आहे आता. काय रे आशू, असा का वागलास तू तिच्याशी? अरे आठवडाभर आधीपासून आम्ही तुला बघत होतो. तू किती उत्साहात होतास, तू केवढा प्रेमात होतास तिच्या वाढदिवसासाठी तू काय काय नाही केलंस, केवढी सरप्राईजेस आणलीस. आम्हाला तर सगळ्यांना वाटलं होतं की तू आता तुझ्या मनातलं सगळं सांगून टाकशील, पण तू तिच्या वाढदिवशीच तिच्याशी असं का वागलास? तुम्ही त्यालाच का बोलताय? फक्त त्याची काय चूक आहे? हिने हे सगळं नाटक केले. हे नाटक तिने केलं होतं हे तिने सांगितलंय आपल्याला, आणि ते करत असताना तिने आपला विचारही केला होता. पण हा आशू तू का वागलास तिच्याशी असं? आशू, मी काय विचारतोय? भाऊ, मी जाणार होतो तिच्याशी बोलायला, मी तयार होतो, पण म्हणजे लास्ट मोमेंटला ना मला असं वाटलं मी तयार नाहीये. आशू, प्रेम ही भावना अशी असते का? शेवटच्या क्षणी वाटलं मला मी रेडी नाहीये? हा, अरे काय बोलतोस तू? अरे तिने किती स्वप्न बघितली असतील, हा, तुझ्या उत्तराची वाट बघितली असेल तिने, आणि तू? मला नाही वाटलं भाऊ. आशू, तू काय लहान आहेस का? तू काय बोलतोयस ते कळतंय तुला? रे, तुझ्या वागण्यानं शिवाच्या मनावर केवढा आघात झाला असेल याची कल्पना आहे का तुला? एवढे दिवस तुला वाटत होतं आणि अचानक क्लिअर नव्हतं. अरे इथे सगळ्यांना वाटत होतं ना, आणि तुझ्याच भाषेत सांगायचं तर सगळ्यांना क्लिअर दिसत होतं. भाऊ, आय एम सॉरी, माझी चूक झाली, पण मी या नात्यासाठी स्वतःला फोर्स नाही करू शकत. फोर्स? काय बोलतोयस तू? तू फक्त स्वतःचा विचार करतोयस. अरे तिचा विचार कर. तिने तुझ्यासाठी आतापर्यंत काय काय केलंय. आणि आशू, असं दुसऱ्यांच्या भावनांची कधी खेळू नये, चांगलं नसतं ते. तुम्ही फक्त त्याला का बोलताय? त्याची काहीही चूक नाहीये. त्याची बाजू तरी ऐकून घ्या. तुमच्या दृष्टीने नेहमीच फक्त शिवाचं पारडं काय ते जड असतं. तो म्हणतोय ना, तो ह्या नात्याला अजून तयार नाहीये, मग त्याच्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. आणि कोणीही करत नाहीये. मग त्याला जे वाटतंय ना, त्यात आपल्याला बोलायचा अधिकार सुद्धा नाहीये. आशू, तुला तिच्याबद्दल काहीही वाटत नाही ना? तुमच्यात तसंही काही नातं नाहीये ना? मग तुम्ही एकत्र असण्याला काहीही अर्थ नाहीये. सीताई, अजूनही घरातून बाहेर काढून टाकलं नाहीये तुला, नशीब समज. आजपासून तुम्ही दोघांनी वेगवेगळ्या खोलीत झोपायचे. सीता, काय बोलतेस तू? अगं, याच्या चुकीची शिक्षा तू तिला देतेस.
ह्याचं कारण लग्नाला तिने पहिला होकार दिला होता. तिची तयारी होती, आशूची तयारी कधीच नव्हती. या घरात काय चाललंय मला काही कळत नाहीये. हे घे बाबा आणि एकदाचा ज्यूस शांत कर तुझा. किट्टू डार्लिंग, याची खरंच खूप गरज होती. अगं उकाडा केवढा वाढलाय. पण काय म्हण, हे आईस्क्रीम जरा आज जास्तच गोड लागतंय ना. लागणारच ना सुहास, एवढी गोड बातमी सगळ्यांना कळलीये. किट्टू डार्लिंग, पण तू खूप हुशार आहेस हा. तुला खरंच असं वाटतंय का म्हणजे तुझ्या हुशारीच्या सर्टिफिकेटची मला काही गरज आहे? हा पण आज तू एक खूप चांगलं काम केलंय सुहास. मला डान्सला बोलवून स्वतःची हुशारी दाखवली आहेस तू. आता काय सांगू, म्हणजे लर्निंग फ्रॉम द बेस्ट. तुझ्याकडून थोडं थोडं शिकतोय. हो पण इतक्यात खुश होऊ नकोस. स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि आता हे करावंच लागणार आहे. पण पुढे करायचं काय? आईने जे डिवोर्स पेपर्स रेडी ठेवलेत त्यावर शिवाच्या सह्या आहेत, पण आशूच्या सह्या नाही आहेत. आणि त्या सह्या आपल्याला मिळवाव्या लागणार आहेत. एकदा की त्या सह्या मिळाल्या की कायद्याने शिवा आपल्या आयुष्यातून कायमची दूर. सो आता हे करावंच लागणार आहे. करावं तर लागणारच आहे सुहास. आजवर तिने मला खूप खाली खेचायचा प्रयत्न केलाय ना. तिच्यामुळे माझ्या घरच्यांनी माझा अपमान केलाय. मान्य आहे ना, तिच्यामुळे आपल्याला या घरात राहायला मिळतंय, मान्य आहे. पण कामगारांच्या बोनसचं प्रकरण तिच्यामुळेच उघडकीस आलं ना. तिच्यामुळे या घरातून आपण हकलले जात होतो. हा अपमान विसरणार नाहीये मी. सगळ्याचा बदला घेणारे एक कीर्ती. खूप प्रयत्न करशील तू या घरात राहण्यासाठी, आशूचं प्रेम मिळवण्यासाठी, पण शिवा, तुझे सगळे प्रयत्न मी हाणून पाडणार आहे. आणि हाच आपला बदला असेल. ते सगळं ठीक आहे, पण आजची रात्र आपण खूप छान सेलिब्रेट करू शकतो. हे सेलिब्रेशन आणि हा डान्स मला कायम लक्षात राहणार आहे सुहास. येस. सीता, अगं का एवढा राग साचलाय तुझ्या मनात शिवाबद्दल? का एवढा राग करतेस तिचा? अजूनही कारण सांगायला हवी आहेत तुम्हाला. हे बघ, जे घडलं त्यात तिची पूर्ण चूक नाहीये. आपला आशू त्या दिवशी गेलाच नाही तिकडे. आणि त्यानंतर तिने जे नाटक केलं ना, त्या आपल्या आनंदासाठी केलं. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तिचं वकीलपत्र घ्या आणि तिने कितीही मोठ्या चुका केल्या तरी त्याच्यावर पांघरून घालत बसा. नाही सीता, तू ना आशूच्या प्रेमापोटी आंधळी झालीयस. सीता, अगं आपला मुलगा चुकलाय. तिच्याशी प्रेमानं वागणारा नवरा एक दिवशी अचानक काहीतरी वेगळाच वागायला लागतो. यात तिची काय चूक आहे? हा? आणि त्याच्या असं वागण्यानं तिची काय अवस्था झाली असेल याचा विचार तरी कर. अगं तिच्या आपल्या नवऱ्याकडून म्हणजे शिवाच्या तिच्या नवऱ्याकडून, आशूकडून काही अपेक्षा असतील की नाही? तिच्यामुळे माझ्या मुलाचा जीव धोक्यात आला. तिने त्याला खोटं बोलायला सांगितलं. अजून काय हवंय तुम्हाला? पण तिने हे मुद्दाम केलं नाही ना. आणि तिनं केलेल्या प्रत्येक गोष्टी मागे एक कारण आहे आणि ते बरोबर आहे सीता. तुम्ही काहीही म्हणा,
यावेळी प्रश्न माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे. मी तिच्या कुठल्याही चुका पोटात घालणार नाहीये. इतके दिवस तुमच्या प्रेमासाठी, आदरासाठी जे होतंय ते होऊ दिलं मी, पण आता नाही. आशूचं अख्खं आयुष्य पडलंय त्याच्या समोर. सीता, तू टोकाचं बोलतेस. याने फक्त वाद होतात, काही होत नाही. आणि त्यांना हे असं वेगळं करायची काय गरज होती? गरज होती. तुम्ही ऐकलं नाही आशू काय म्हणाला ते? तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण त्यांचं लग्न लावून दिलं. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल असं वाटलं होतं तुम्हाला. आज या गोष्टीला 6 महिने झाले. झालं सगळं व्यवस्थित? दोघं सुखी आहेत का सांगा मला. हे बघ, आपण थोडा वेळ त्यांना देऊया. थोडा वेळ? 6 महिने म्हटलं मी. आशूसाठी काय योग्य आहे ना ते फक्त मला माहिती आहे. त्यामुळे यावेळी मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. बस, विषय संपला. आशू, ऐक ना, तू का केलंस हे सगळं? का केलं म्हणजे? आपलं ठरलं होतं ना. अगं आपलं ठरलं होतं, पण मला नाही जमत हे असं वागायला. म्हणजे चेहऱ्यावर काहीतरी वेगळं दाखवायचं, मनात काहीतरी वेगळं, मला नाही जमत. अरे पण आपण हे घरच्यांसाठीच करत होतो ना. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल म्हणून केलं. आता खरं सांगितल्यावर बघितलं ना काय झालं. मग काय करणार होतो? रोज भांडणं होत आहेत आपली. मग ती मिटवण्याचा प्रयत्न करूया ना. ते शक्य नाहीये. का शक्य नाहीये? काय झालंय असं? आशू, मी काय पहिल्यांदा नव्हते ना जवळ आले तुझ्या मगाशी. झालंय असं आधी. मग तू असं विचित्र का वागतोय? आहे मी विचित्र, कारण मी विचित्र झालोय. आधी नव्हतो मी असा. मग आत्ता काय झालंय? प्लीज सांग ना. तू आधी म्हणाला विश्वास नाहीये, मग आता सगळं घरच्यांसमोर सांगून टाकलं. मी ज्या आशूला ओळखते तो आशू कधी मला असं तोंडावर पाडणारा नव्हता. तू बदललायस यार. बदललोय, मी बदललोय, पण फक्त मीच बदललोय का? म्हणजे तूही बदललीयस. तूही आधीसारखी नाहीयेस. मला जी शिवा माहिती होती ना ती अशी नाही वागणार. जे तू केलंयस ना ते तसं नाही करणार ती. पण ते तुला माहितीये रादर. मी काय सांगायचं? ऐक ना आशू, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे? तुला माहितीये की, पण तू उगाच नाटक करू नकोस हा की तुला काहीच माहित नाहीये. सगळं माहितीये तुला. आशू थांब ना, कुठे चाललायस तू? आई म्हणते ते बरोबर आहे. काही दिवस आपण थोडस एकमेकांपासून वेगळं राहूया. हो का? मग क्लिअर होईल सगळं. ठीक आहे, मग तू थांब इथे, मी जाते. शिवा, नाही नाही नाही, तू थांब ना. तुझी रूम आहे ही, तुला छान झोप लागेल. मी विचार करते मी कुठे माती खाल्ली, का मी प्रेम केलं हीच माती खाल्ली आहे. का होतं हे सगळं? आशू का असं अचानक वागतो? त्याचं खरंच माझ्यावर प्रेम नाहीये का? तो कधीच मला आपला लाईफ पार्टनर मानणार नाही. काय होऊन बसले यार हे सगळं? ह्या सगळ्याला ना मीच जबाबदार आहे. मलाच त्याची बायको होणं जमत नसेल तर तो तरी काय करणार? शिवा, तू का बदलली यार? कुणाच्या प्रेमात का पडलीस? तुझ्यासारख्या मुलीला का कुणी आपल्या आयुष्यात जागा देईल? मैत्री वेगळी, प्रेम वेगळं, हेच कळलं नाही मला कधी. का केलं मी हे? आज आशूच्या वागण्याचा इतका त्रास होतोय मला, पण त्याला काही कळत नाहीये. काय करू मी?